हरिओम. आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 37, 38 आणि 39 जाणून घेणार आहोत. तुमचं कर्तव्य निस्वार्थपणे करत आहात का? थोडा वेळ विचार करा. गीतेचा हा संदेश आजच्या जीवनामध्ये उतरवा. प्रत्येक कृतीत समत्व ठेवा. या श्लोकांनी तुमचं मनोबल वाढवलं का? खाली कमेंट करून सांगा. हा संदेश शेअर करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वजण भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाची विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस प्राशन करूया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2, श्लोक क्रमांक 37, 38 आणि 39. अत्यंत महत्वाचा अध्याय हा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्थात, तुला युद्धात मरण प्राप्त झाले तर क्षत्रिय ह्या नात्याने तुला स्वर्ग मिळेल, किंवा युद्धात तू जिंकला तर हे कौंतेया, तू पृथ्वीवर सुखाने राज्य करशील. आपण मागील आठवड्यामध्ये अपयश, दुष्कीर्ती, मृत्यू सर्व लोक याचा अभ्यास बघितला. अपयशाचे अनेक कारण बघितली.
त्यामध्ये अफवा पसरवणं, नीती नियमाने न वागणं, दुर्भाग्यामुळं, गैरसमजामुळे इत्यादी अनेक कारणं आहेत. यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं? तर अचूक मेहनत, स्पष्ट उद्देश, योग्य नियोजन, प्रचंड आत्मविश्वास आणि उद्देशाचा सूक्ष्म अभ्यास, वेळेचे नियोजन, सर्वांचे समर्थन, धैर्य व संयमाचा विवेकपूर्ण उपयोग, आत्मपरीक्षण, क्षमता, काळ, वेळ यांचा सुज्ञ विचार आणि फळाची अपेक्षा न ठेवता वैराग्यपूर्ण वागून सर्व कर्मे परमेश्वराच्या अधीन करायचे आहेत, त्याच्या चरणी अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपण बघितलं कीर्ती, दुष्कीर्ती, रामाचे रावणाचे उदाहरण, जन्मलेल्याचा मृत्यू निश्चित आहे हे कधीही न विसरता कर्म करणे, अत्यंत सावधपणे, निरक्षीर बुद्धीने जगल्यास जीवन यशस्वी होईल. अर्जुनाने युद्ध न लढल्यास त्याची दुष्कीर्ती झाली असती. ज्यांनी कौतुक केले तेच तुझा द्वेष करतील. अर्जुनाच्या विविध पराक्रमाचे वर्णन आपण बघितले. भगवान शंकर, गंधर्वराज चित्रसेन, कौरव, निवात कवच, कालखंज हे राक्षस, त्यानंतर जयद्रथ यांचे पराभव असे अनेक पराक्रम अर्जुनाने केलेले होते. जीवन जगताना नेहमी सतर्क राहावे लागते आणि सत्कर्मच करावे लागते. युद्ध न करण्याचे सर्व दुष्परिणाम याची पण आपण माहिती घेतली. भगवंताच्या कृपेची 3 लक्षणं आपण बघितली. पहिलं लक्षण म्हणजे मनुष्य देह मिळणं, अध्यात्माची आवड, परमेश्वराची आवड आणि सर्वात महत्वाचं शेवटी संत सज्जनाचा सहवास लाभणे. ही ती 3 लक्षणे आहेत. आत्मज्ञानासाठी 4 गोष्टी. कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या आपण? तर कायमस्वरूपी काय आणि क्षणभंगूर काय. कायमस्वरूपी फक्त परमात्मा आणि क्षणभंगूर दिसणाऱ्या सर्व गोष्टी. दुसरी गोष्ट सर्व फलभोगाविषयी आसक्ती नसणे म्हणजे विरक्ती. विरक्ती आले की खूप आनंद आपल्याला घेता येतो बरं. तिसरी गोष्ट म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरती, समाधान, श्रद्धा, अनन्य भक्तीनेच परमेश्वर प्राप्त होतो. हे म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट आहे अध्यात्माचं. त्यामुळे याला ह्या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. अर्जुनाला युद्ध न केल्यामुळे सगळेजण भित्रा म्हणतील. त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दधीची ऋषींनी आपल्या अस्थी भगवान इंद्राला म्हणजे समाजाच्या उद्धारासाठी दिल्यात, तेही केवळ 37व्या वर्षी. त्यामुळे वज्राची उत्पत्ती झाली हेही आपण पाहिलं. सर्वात शेवटी यशस्वी होण्यासाठी कसे असावे? तर आत्मविश्वास पूर्ण, सकारात्मक विचारसरणी, मूल्यांची जपवणूक, जबाबदारीची जाणीव, धैर्यवान वृत्ती, नेहमी शिकण्याची तयारी, तेही नवीन नवीन गोष्टी, सुसंवाद साधणे, प्रवासाची आवड सुद्धा महत्वाची आहे, अथक प्रयत्न करण्याची सवय, त्यानंतर स्वयंमूल्यांकन, आत्मबोध, सचोटी व इमानदारी हेच यशस्वी होण्याचे राजमार्ग आहेत. सावधान. आता या युद्धाचे फक्त 2 परिणाम संभवतात. एक म्हणजे जिंकणं आणि दुसरं म्हणजे हरणं. कारण तह चढजोड ही मागेच संपून गेली होती. त्याचा प्रयत्न केला होता भगवंतांनी, परंतु तो यशस्वी नाही झाला. अर्जुनाने क्षत्रिय या नात्याने लढाई करावी हेच गीतेचे प्रमुख उद्दिष्ट होते. आता अर्जुन हा क्षत्रिय असल्याने त्याच्या कर्तव्याची जाणीव क्षणोक्षणी भगवंत त्याला करून देत होते. भगवंतांनी अर्जुनाला क्षत्रिय वर्णाची कर्मे काय हे 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 43 मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहेत. सर्व वर्णांची कर्तव्य ह्या 18व्या अध्यायातील श्लोकांमध्ये आहे. आपण फक्त क्षत्रियांच्या बद्दलच बघणार आहोत आता.
शौर्यं तेजो धृतिस्दाक्षै युद्धे चाप्यपलायनम् दानमीश्वरभावश्च क्षौत्रं क्षात्रं कर्म स्वभावजम्. याचा अर्थ असा की शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणं, दान देणं आणि निस्वार्थीपणाने सर्व प्रजेच्या हितावर दृष्टी ठेवून धर्मशास्त्राप्रमाणे आपले राज्य चालवून दयाळूपणे आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सर्व प्रजेचे पालन करण्याची भावना, वरील सर्व कर्मे ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्म व नैसर्गिकरित्या करावयाची कर्म आहेत. आता हा नियम आपल्याला सुद्धा लागू पडतो, कारण जर आपण कुटुंब प्रमुख असू तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी लागतात की जेणेकरून आपण निश्चित यशस्वी होतो. पुन्हा एकदा फक्त आपण त्याचा उल्लेख करू की जेणेकरून माझं जर संसार मला व्यवस्थित करायचा असेल तर काय काय करायला पाहिजे? शौर्य पाहिजे, तेज पाहिजे, धैर्य पाहिजे, चातुर्य पाहिजे, कुठल्याही गोष्टीला पळून न जाणे पाहिजे, दान देणं पाहिजे, त्यानंतर निस्वार्थीपणे आपल्या कुटुंबावर प्रेम केलं पाहिजे, धर्मशास्त्राप्रमाणे आपले घर चालवलं पाहिजे, कुटुंब चालवलं पाहिजे आणि दयाळूपणे सर्वांचं पालन पोषण आपण केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य ठरतं. आता आपण एक एक हे जे शब्द आहेत त्या शब्दाची एक एक व्याख्या बघणार आहोत. आता शौर्य म्हणजे काय याचा अभ्यास थोडासा करणार आहोत आपण. धैर्य, अडचणीवर मात, कितीही अडचण आली तरी टिकून राहणे आणि अपयशाला न घाबरणे याला म्हणतात शौर्य, शूरता. त्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवणे. हे होणार, मी हे करू शकतो, असं वारंवार दररोज सकाळी आपण म्हटलं तर हे सहज शक्य आहे. त्यामुळे अंतर्मनामध्ये आपल्याला आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर अंगी स्वाभिमान असतो. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तो कमी होऊ देता कामा नये. अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. अपराधी मनोवृत्ती नसली पाहिजे आणि स्वतःवर आपण प्रेम केलं पाहिजे. आता स्वतःवर आपण किती टक्के प्रेम करतो हे सुद्धा आपणच आपलं ठरवलं पाहिजे. काहीतरी गोष्टी, थोड्याशा 2-3 गोष्टी जरी निगेटिव्ह असल्या तरी माणूस कारण नसताना स्वतःला कोचत असतो सारखा. काय मला हे जमत नाही, माझं हे असंच आहे, माझं ते तसंच आहे. पण हे अजिबात ठेवायचं नाही मनामध्ये, विचार सुद्धा करायचा नाही, बोलून तर अजिबात दाखवायचं नाही. त्यानंतर आहे निर्णय क्षमता. शौर्य धारण करणाऱ्या मनुष्याची निर्णय क्षमता निश्चित चांगली असते. परिस्थिती पाहून लगेच काय, कुठे, कसे, किती कारवाई करायची हे शौर्य धारण करणाऱ्या व्यक्तीला लगेच कळते. त्यासाठी युद्धाच्या कथा निश्चित वाचल्या पाहिजेत. आत्मविश्वास, स्वतःवर प्रेम करणे, आत्मसन्मान असणे, साहसी व निर्णयक्षम व्यक्ती शूर असतात. आता तेजाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यामध्ये तेज म्हणजे शक्तिमान व्यक्ती. क्षत्रियाचे युद्ध करण्यासाठी क्षत्रियांनी युद्ध करण्यासाठी धाडस अतिशय आवश्यक असते, पण त्याची सुद्धा मर्यादा आहे. तेज हे चेहऱ्यावर दिसते. तेज म्हणजे अत्यंत चपळाईने काम करणं, हा एक तेजाचा अर्थ आहे. चढाई करणे, तसेच समजूतदारपणा आणि चाणाक्षपणा असेही गुण क्षत्रियाकडून अपेक्षित आहेत. पर्यायाने आपल्यामध्ये सुद्धा असे गुण जाणीवपूर्वक आपण निर्माण करू शकतो ठरवलं तर. धैर्य, संयमशीलता आणि शांतपणा. कठीण परिस्थितीत, अडचणीच्या प्रसंगी, मग तो युद्धात असो की युद्धाच्या तहात असो, एखाद्या वस्तूवर, प्राण्यावरही मात करून विजय मिळवण्यासाठी धैर्याची अत्यंत गरज असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सारखे सलग प्रयत्न करणे, न थकता प्रयत्न करणे, थोडे नुकसान झाले तरी तिकडे दुर्लक्ष करून
तो तोटा सहन करून मोठे उद्दिष्ट साध्य करणे याला धैर्य असं म्हणतात. धीर धरी रे धीरापोटी फळे गोमटी असं म्हटलं जातं. अंतिमतः धैर्यवान व्यक्तीच निश्चित यशस्वी होतो. आणि त्याचं सोपं उदाहरण म्हणजे रामाचा रावणावरचा विजय. धैर्यशील वृत्तीमुळे माणसाचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. मी हे करू शकतो. धीर धरल्यामुळे परस्पर संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा होते. धीरतेमुळे अनर्थ होत नाही. सुसंवाद स्पष्ट होतो. अतिरेकी निर्णय घेतले जात नाहीत. आणि आपल्याला चांगलं ऐकण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजे शांतपणे ऐकून घेण्याची सवय लागली पाहिजे. आणि आपल्या सर्वांमध्ये आहे म्हणूनच आपण सगळं बघतो आहोत. परिस्थितीशी समर्थपणे, चाणाक्षपणे, तातडीने लढणे यामध्ये विजय निश्चित मिळतो. संकटावर मात करण्याची क्षमता सुद्धा धैर्याने येते. आता चातुर्य प्रत्येकामध्ये आवश्यक आहे. हे चातुर्य, चतुराई आपण करतच असतो, परंतु त्याला आपण नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे ते अजून आपल्या मनामध्ये पक्क होईल. त्यामध्ये आपल्या भावना व्यवस्थित प्रकट करणे यासाठी लागणारे कौशल्य हे सुद्धा चतुराई ह्या प्रकारामध्ये मोडते. आपल्या मनातल्या भावना शब्दांकित करून त्या चेहऱ्यावर, हाताच्या अवयवांच्या हावभावावरून सुद्धा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. त्याला चतुराई असं म्हणतात. चतुर माणसाला परिस्थितीची योग्य जाण असते. आपल्या मर्यादा काय आहेत, हे कुठपर्यंत घेऊन जायचं व त्यासाठी संकट आले असता त्यातून मार्ग काढणे आणि संधी आली असता योग्य फायदा घेणे हे चतुर माणसाला छान जमतं बरं का. चतुर माणसं बुद्धिमान असतात. त्यांचे प्रसंगावधान खूप छान असते. वरील सर्व व इतर अनेक गुणांमुळे चतुर माणसे हे आयुष्यात कर्तृत्ववान होतात आणि यश निश्चित मिळवतात. त्यासाठी वक्तृत्व बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही लहान मुलांची प्रॅक्टिस घेतो. त्याच्यासाठी सिच्युएशन देतो त्यांना सांगतो की असं असं आहे. अगदीच उदाहरण द्यायचं ठरलं तर बसमध्ये तू उभा आहेस आणि शेजारी दोघजणच बसलेले आहेत. एक जागा आहे, तू कसं बोलशील? आणि 3 जागा आहे पण एक आजी आहे, तिला बसवायचं असलं तर तू उभा राहशील का थोडीशी जागा करून घेशील? याच्यासाठी तू बोल. असं माणसाने प्रत्येक सिच्युएशनला बोलावं कसं हे आत्तापासूनच आपण जर लहान मुलांना ट्रेनिंग दिलं तर ते खूप हुशार होतात. आता क्षत्रियाचा महत्वाचा गुण म्हणजे दान देणे. क्षत्रियाची प्रजेचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. सांभाळ करणं म्हणजे काय? तर योगक्षेम पाहणे, त्याच्या सुखासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, अडचणीच्या वेळेस धावून मदत करणे. आता दानाचे अनेक प्रकार आहेत. धन आहे, पैसा आहे, संपत्तीचं दान देणं आहे, जमिनीचं दान देणं आहे, शरीराचं दान देणं आहे, अवयवाचं दान देणं आहे. आपल्याला सगळं माहिती आहे. ज्ञानाचे दान देणे आहे, वेळेचे ज्ञान देणे आहे आणि श्रमाचे दान देणे आहे. त्यानंतर भौतिक वस्तू, ग्रंथ, कपडे, भांडी इत्यादीचं दान देणं आहे. दान देण्याचे अनेक फायदे आहेत. दान दिल्याने सामाजिक एकता, सलोखा, प्रेम वाढते. दान दिल्याने समाजातील असमानता काही प्रमाणामध्ये निश्चित कमी होते. गरिबाला, अडचणीत आलेल्या माणसाला खूप फायदा होतो. सनातन धर्म सांगतो, उदाहरणासहित सांगणार. सनातन धर्म नेहमी परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. अर्थात फळाचे दान करण्यासाठी, फळ देण्यासाठी झाडं निर्माण झालेली आहेत. वृक्ष फळं देतात.
सर्व जगाला अन्न देण्यासाठी नद्या वाहतात. मानव जातीला दूध देऊन संवर्धन करण्यासाठी व सर्वांचे जीवन सुखी करण्यासाठीच गायी अतिरिक्त दूध देतात. तसेच मानवी देह हा परोपकारासाठीच निर्मिला आहे. म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे निश्चितपणे व नियमितपणे दान सर्वांनी केलेच पाहिजे. आता दानाचं आम्ही आमच्या गुरूंना विचारतो, दान किती करायला पाहिजे? तर कमीत कमी 2.5% आपला जो इन्कम आहे, महिन्याचा जो आपला पगार आहे, त्याच्यामध्ये ह्या कुठल्याही प्रकाराने पाहिलं तर कमीत कमी 2.5% दान करणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपण करू शकतो. पण दान करताना हे सत्पात्री दान केलं पाहिजे, हे विसरता कामा नये. अशा प्रकारे अशा अनेक प्रकारचे कर्तव्य क्षत्रियांसाठी दिलेले आहेत. धर्माप्रमाणे राजकारभार करणे हे प्रमुख कर्म क्षत्रियाचं आहे. देह हा नश्वर आहे, हे कधीच विसरायचं नाही. कधी ना कधी तो नष्ट पावणारच आहे. म्हणून अर्जुनाला भगवंतांनी असे सांगितले की जर तू युद्धात हारलास व मरण पावला तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल, कारण तू तुझं कर्तव्य केलंय. आणि युद्धात जिंकला तर तुला पृथ्वीचे राज्य मिळेल आणि सुखोपभोगशील, असे सांगितलेले आहे. सावधान. यावरून आपणही आपल्या वर्णाप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, वयाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे, आश्रम म्हणजे कुठला आश्रम? वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम वगैरे वगैरे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपलं काय कर्तव्य आहे याचा सूक्ष्म अभ्यास केला की मग खूप मजा येते आणि आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा ताण तणाव येत नाही. आपण समजले नाही तर इतरांकडून, ज्येष्ठांकडून, गुरूंकडून माहिती करून घ्यावी. पण त्याप्रमाणे आपले कर्म करावेच करावे. त्यामुळे आपल्या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होईल व अत्यंत समाधानाने आपण मृत्यूच्या अधीन जाऊ शकतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मानवी जीवनाची सर्व उत्तरे दिलेली आहेत. आमचा अभ्यासाचा आता 8वा अध्याय चालू आहे. तर त्या 8व्या अध्यायामध्ये कशा पद्धतीने माणसाचा मृत्यू होतो त्याच्याबद्दल सुद्धा अत्यंत सूक्ष्म असा मार्गदर्शन आपल्याला भगवंतांनी केलेलं आहे. गीतेचा नियमित अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक आपल्याकडे जर गीता असली तर बघा. 18 ते 23 यामध्ये देहाच्या अंतिम वेळेची स्थिती सांगितलेली आहे. आणि त्याचा सार एवढाच आहे की मी दररोज भगवंताचं नामस्मरण करील की जेणेकरून मी ज्यावेळेस माझी अंतिम वेळ येईल त्यावेळेस भगवंत माझ्या समवेत राहील. हे या सगळ्या 18 ते 23चं सार मी आपल्याला एका वाक्यात सांगितलं. आता आपण 38व्या श्लोकामध्ये कर्म करताना पापापासून मुक्त होण्याचा उपाय कसा आहे ते भगवंत अर्जुनाला सांगतायत. तेव्हा जन्मल्यापासून कर्म तर करावंच लागेल, कर्माशिवाय पर्याय नाही. आणि जर नाही केलं तरी इंटरनल कर्म आपले चालूच आहेत ना, पचन आहे, श्वसन आहे वगैरे वगैरे शरीरातील. आणि मनाचं काय? मनाद्वारे सुद्धा आपले कर्म चालू आहेत, इंद्रियाद्वारे सुद्धा आपले कर्म चालूच आहे. त्यामुळे मी पुष्कळ ठरवलं की मी काही करणार नाही तर असं होत नाही. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत कर्म हे करावेच लागतात किंवा कर्म आपोआप होतात. पुढचा श्लोक आहे सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. पुन्हा एकदा सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. युद्धासारख्या
व जगातील सर्व कर्म व्यवस्थित करत असतानाही पापापासून निर्लिप्त म्हणजे पापापासून पूर्णपणे मुक्त राहण्याचा उपाय म्हणजे समानता. समत्व म्हणजे मनाची स्थिरता, संयम, कधीही मनाच्या भावनाप्रमाणे कर्म करणे नाही तर कर्तव्य म्हणूनच कर्म करावे. एक कमानीचं काम चाललं होतं आणि एक गुंड तिथे आला आणि तो म्हणाला की ही जागा माझी आहे. मग ते जे बसवणारे होते म्हणे बाबा ठीक आहे, मग आम्ही बंद करतो. ते इतकं सॉफ्ट बोलल्यामुळे बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर मी काढून घ्यायची बरं का. हो हो म्हणे. त्यालाही बरं वाटलं. आम्हाला म्हणजे ते झालं, व्यवस्थित कमान झाली. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मनाची स्थिरता आणि संयम ठेवला रे ठेवला की यश आपलं आहे याच्यामध्ये कधीही शंका घ्यायचं कारण नाही. जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख हे सगळं समान तू मान आणि युद्धाला तयार हो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला अजिबात पाप लागणार नाही. सावधान. आता श्रीमद भगवद्गीतेमधील विविध विषयांचा अभ्यास आपण करत आहोत. आता बरेच शब्द आपण ऐकलेले आहेत. शरीर, मन, बुद्धी, आत्मा इत्यादी इत्यादी. आता भगवंत आपणाला, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही, भगवंत आपणाला श्लोक क्रमांक 38 ते 53 पर्यंत फक्त कर्म, जबाबदारी किंवा कर्तव्य ह्याच शब्दाचा अर्थ, उपदेश, मार्गदर्शन करणार आहेत की जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये कर्मयोगाचा उपयोग कसा करावा हे निश्चित समजेल. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो काय करावं, मग काय करावं तर शांत बैस, विचार कर, त्याचे फायदे तोटे बघ, तू बुद्धिमान आहेस, भगवंताला विचार, भगवंत सांगतो त्याप्रमाणे तो बुद्धी देतो. खर तर जय पराजय हे शब्द मूलतत्वाला धरून ठेवूनच असतात. मूलतत्व म्हणजे काय तर धर्मनीती, समाज कल्याण, सज्जनांचे कल्याण, दुष्टांचा नाश केला की जय, आणि धर्माचा जय. आपला जय म्हणजे धर्माचा जय, पराजय म्हणजे दुष्टांचा नाश. हे सर्वांसाठी सारखेच असते, पण आपण सामान्य माणसं, आपलं सगळं सामान्य, आपलं जगणं ना राजाचं ना गरीबाचं. म्हणून जय पराजयाच्या झोक्यावर आपलं आयुष्य केव्हा संपतं हेच कळत नाही. याच्याकडे आपण बारीक लक्ष द्यायचं आहे आणि शांतपणे विचार करायचा आहे की मी राजा आहे का, मी पंतप्रधान आहे का. नाही, परंतु मी माझ्या घरातला पंतप्रधान आहे ना. त्यामुळं मी जेव्हा जय पराजयाच्या झोक्यावर चालतो तेव्हा माझं आयुष्य केव्हा संपतं हेही कळत नाही. क्षणाक्षणाला मनाचे हिंदोळे चालू असतात, संकल्प विकल्प चालू असतात. आणि आपलं कसं आहे माहितीये का, एखादी इच्छा धरायची, ती पूर्ण करण्यासाठी कधी साधेपणे, कधी चाणाक्षपणे, कधी अडखळत अडखळत, कधी जोमाने, कधी हळूहळू सारखे प्रयत्न करायचे. पूर्ण अभ्यास झाला, हे सगळं करायचं, याचा सगळा अभ्यास झाला की मग 20% असलेल्या दैवाने साथ दिली की कठोरपणे कर्म करून यश मिळवायचे. बघा, आपण शिक्षण म्हणा, लग्न म्हणा, कार्य म्हणा, एखादं प्लॅनिंग म्हणा, घर खरेदी म्हणा, आपण सगळं असंच करतो. कधी चाणाक्षपणे करतो, कधी अडखळत करतो, कधी कठोरपणे करतो आणि मग आनंद होतो. पण तो आनंद किती वेळ टिकतो हो, आपण आपल्या मनाला विचारायचं बरं. तर तो क्षणभरच, क्षणभर नाही, काही तास, काही तास नाही, काही दिवस, काही वर्ष, परत परत दुसरी इच्छा, परत प्रयत्न, धावणं, कठोर परिश्रम, मग कधी अपयश तर कधी यश. असं करत 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 शरीर साथ देणं सोडतं
आणि मग जीवन केव्हा संपतं हेच कळत नाही. दैनंदिन जीवनात कर्म करताना कशी भावना ठेवून जगावे म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही व जीवनही सुखकर होईल. यासाठी थोडस आपल्या अंतर्मनामध्ये जायचं, आपल्या मनाशी जरा गप्पा मारायच्या. यासाठी आपल्या मनाची भावना कशी आहे याचा विचार आपण स्वतंत्रपणे केला पाहिजे बरं का. त्यासाठी काही मूलतत्व गृहीतके आपण लक्षात घेतली पाहिजे, फंडामेंटल गोष्टी. मी ब्रह्म जरी असलो किंवा असले तरी माझा देह नश्वर आहे. अहम ब्रह्मास मी म्हटलेलं आहे, पण माझा देह मात्र नश्वर आहे. म्हणजे एक ना एक दिवस देह नसणार आहे. माझा देह हे सुद्धा एक आश्चर्यकारक वस्तुमान आहे. तो कसा चालतो याची माहिती मला अत्यल्प आहे. जगात असा कुठलाही मनुष्य नाही की ज्याला 100% शरीर कसं चालतं किंवा जसे कार्य होतात ते त्याला सांगता येणार नाही. 100% म्हणतो मी. उदाहरणार्थ, जगात अशी कोणतीही यंत्रणा आपण मागे बघितलंय, मशिनरी निर्माण झाली नाही की जिच्यामध्ये पोळी भाजी दुधासारखे पदार्थ टाकले की रक्त तयार होतं. अशी काही कुठली मशीन अद्याप तरी निघालेली नाही. व सुमारे 80 ते 90 वर्ष हे शरीर जगतो. म्हणजेच या गोष्टी सुरळीत होण्यासाठी अनेक अदृश्य गोष्टी काम करत असतात, शक्ती काम करीत असतात. या अनाकलनीय ताकदीला परमेश्वर असं म्हटलं जातं. कोण करतं मला माहित नाही, पण करतं जरूर. परमात्मा म्हणतात. तो माझ्याकडून काम करून घेतो, तो मला बुद्धी देतो, तो मला ताकद देतो. हे मला पूर्णपणे समजलेच पाहिजे. आपले आई वडील किती चांगले आहे असं जर एक मुलांना निबंध लिहायला सांगितला, विशेषतः कोणत्याही वयाच्या मुलांना सांगितला, तर आपण बघा ते 5-10 ओळीपेक्षा जास्त नाही लिहू शकणार. कारण काय की जे जवळचं असतं त्याच्याबद्दल आपल्याला किंमत कमी असते. हा कलियुगाचा प्रभाव आहे असं आपण म्हणूया सध्या. तसंच परमेश्वर माझ्यातच आहे, परंतु मी त्याचा कधी विचार केलाय का मनापासून, तर त्याचा सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठीच काय केलंय तर आपल्याला मन समजून घ्यायचंय, सगळं समजून घ्यायचंय. त्यासाठी आपण गीता करतोय. तर मला शरीर, मन, बुद्धी, अहंकार, आत्मा दिलाय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मी जे काय काम करतो त्यात मला काय फळ मिळेल हे माहीत नसते. कर्म करताना आपण भगवंताचे फक्त सेवक आहोत, करता नाही, अशी भावना ठेवून कर्म केले रे केले की जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख हे काहीच होत नाही. आणि या भावनेला समत्व बुद्धी असे म्हणतात. ठीक है, जो होता है वो भले के लिए होता है. जसं आपण एक उदाहरण बघणार आहोत आता. जसं एखाद्या गाडीचा मालक आपली गाडी किंवा वाहन एखाद्या ड्रायव्हरला म्हणजे चालकाला पगार देऊन चालवायला देतो. त्यात प्रवासी पूर्ण 52 बसले व ते तीर्थक्षेत्री गेले व परत आपल्या मूळ गावी आले. या ड्रायव्हरचा फायदा तोटा काय आहे हो? काही नाही. त्याची ड्युटी एवढी आहे, तिथे घेऊन जाणं आणि परत आणणं. आता गाडीत 30च प्रवासी बसलेत असा विचार करा. 22 सीट रिकामे आहेत. तर नुकसान कोणाचं आहे? मालकाचं आहे. ड्रायव्हरचं काय नुकसान आहे का? नाही. याचा अर्थ असा की आपण फक्त चालक आहोत, फक्त आपल्या कर्माचे मालक आपण. आणि आपला कर्ता करविता मालक जो आहे तो परमात्मा आहे. तो परमात्मा ठरविल की याला पुण्य द्यायचं का पाप द्यायचं, सुख द्यायचं का काय द्यायचं ते तो ठरविल. आपण त्याची काळजी नाही करायची. आपण आपलं कर्तव्य मात्र अजिबात चुकायचं नाही. परमेश्वर परमात्मा असतो, आपण फक्त कर्माचे जबाबदार. अगदी त्याचप्रमाणे आपण कोणत्याही कर्माची फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलं पाहिजे. हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. चांगले फळ मिळाले तर जास्त आनंदी नाही व्हायचं. अहो, मनुष्य स्वभाव आहे. यश मिळाल्यानंतर माणसाने थोडस तरी हसायला नको का?
तिथपर्यंत ठीक आहे. पण त्यांनी अभिमान निर्माण होईल अशा पद्धतीने नाही वागायचं बरं. आणि वाईट किंवा कमी प्रतीचे फळ मिळाले तर जास्त दुःखी व्हायचं नाहीये. दुःख होणार यात वाद नाही काही, पण काही क्षणापुरतच ठीक आहे, भगवंताची इच्छा म्हणायचं आणि पुढे जायचं. आपले कर्म मात्र भगवंताला स्मरून करावे. देव बाप्पा मी करतोय बरं का हे, यालाच समत्वाने वागणं असं म्हणतात. मग त्यामुळे लाभ झाला काय किंवा हानी झाली काय, जय झाला काय किंवा पराजय झाला काय, आपण सुखीही व्हायचे नाही आणि दुःखीही व्हायचे नाही. समत्व, अत्यंत समत्व वृत्तीने जगलं की हे तिन्ही प्रकार आपल्याला होत नाहीत आणि ते आपल्या हातात नाही याची जाणीव आपल्याला क्षणोक्षणी असलीच पाहिजे. म्हणजे सुखदुःख होण्याचा संबंध राहत नाही. आणि सुखदुःख कोणाला होतं? मनाला होतं. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. आत्म्याला तर काहीच होत नाही. अर्थात हे आपण म्हणतो तितके सोपं निश्चित नाहीये बरं का, पण नियमित सरावाने निश्चित प्राप्त होते असे अनेक संत सज्जनांचा अनुभव आहे. या कर्मयोगाचे अनेक सूत्र आपल्याला भगवंतांनी सांगितलेले आहे. पुढे काही दिवस आपल्याला कर्म कसं करावं किंवा कर्माचे काय नियम आहेत हेच आपल्याला बघायचं आहे. मागे जसं आपण आत्म्याबद्दल अभ्यास केला त्याप्रमाणे मनुष्य आपले जीवन हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर यांचे मार्फत जगत असतो. त्याप्रमाणे अनेक अनुभव प्राप्त करून घेतो. आपल्या कर्माप्रमाणे मिळणाऱ्या सुखदुःखाचा अनुभव आपले मन घेत असते. आता आलं बरं का, नीट लक्षात द्या. बुद्धीद्वारे लाभ आणि हानी याचा विचार करतो. सुखदुःखाचं काम कोणाचं आहे? मनाचं आहे. बुद्धी काय म्हणते? मला याच्यात लाभ झाला की हानी झाली. त्यानंतर मागील अनुभवाची शिदोरी व पुढील भविष्याची चिंता हे डिपार्टमेंट कोणाकडे? चित्ताकडे आहे. हे चित्त करत असतं. अहंकार मात्र आपल्याला आंधळा करतो. याच्यापासून सावध राहायचंय. माझ्यामुळेच हे सर्व होते, मीच हे करतो, मी नसतो तर काहीच झाले नसते, अशा चुकीच्या संकल्पना अहंकारामुळेच प्राप्त होतात. हे सर्व शरीरामार्फत आपणास उपभोगता येते. त्यामुळे नेहमी आपण जागृत राहायला पाहिजे की मला अहंकार तर नाही होत ना, माझ्याकडून काही चुकत तर नाही ना, मी आवश्यकतेपेक्षा जास्त तर गर्वाने फुगलो नाही ना. क्षणिक येणार, त्यात वाद नाही काही. इंद्रियाचे प्रमुख काम म्हणजे विषयाचा उपभोग घेणं. आता हे एक महत्वाचा मुद्दा आहे. हा आहे साधा, परंतु यामुळेच सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे पुन्हा एकदा ऐका हे की इंद्रियाचं प्रमुख काम म्हणजे विषयांचा उपभोग घेणं. ते निर्मितीच त्याच्यासाठी झाली त्यांची. म्हणून अगोदर इंद्रियांचा राजा कोण आहे? इंद्रियांचा राजा असलेल्या मनाने इंद्रियांना सुख उपभोगण्याचे आदेश किंवा आज्ञा हे मन देते. मग इंद्रिये ते सर्व मार्गाचे अवलंब करून कर्म करतात. समोस्याचं उदाहरण आहे. रस्त्याने चाललोय, आपण दिसलोय, मग आपल्या डोळ्याने ते पाहिलंय, मग इंद्रियांना वाटलं, मग जीवही म्हणते की मला खायचंय, आणि मग मन म्हणतं अरे हो तू खाल्लं की तुला आनंद होईल. हे सगळे मनाचे उद्योग आहेत. इंद्रियांनी कर्म केले की मनाला आनंद होतो आणि कर्मामध्ये अपयश मिळाले की मनाला दुःख होतं. मला काय दुःख व्हायचं कारण आहे? मनाला दुःख होईल. मी म्हणजे मन आहे का? नाही, मी आत्मा आहे. भगवंत म्हणतात तू फक्त कर्माचा अधिकारी आहे, फळाचा नाही. म्हणून तू जीवनामध्ये भान ठेवून काम कर. जीवनामध्ये कर्म करताना समत्व भाव ठेव. म्हणजे सुखदुःख, लाभ हानी, जय पराजय याचा कणभरच विचार कर. तू कायम सुखीच राहशील. आपले मनाचं संतुलन राखणं हेच मनुष्याने आयुष्यभर करावं. आता मनाचं संतुलन कसं करावं तर त्याचा छोटा एक प्रयोग एवढाच आहे की आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं क्षणोभर. आणि श्वास जातो कसा? सो हम. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. शांतपणे विचार करून बघा. याचा अर्थ असा की तो मी आहे. तो म्हणजे कोण? परमेश्वराचा अवतार. तो म्हणजे कोण?
आत्मा मी आहे, त्यामुळे मी मनाची कशाला काळजी करू, असा विचार करून माणसाने जगलं की मजा येते. आपण आपले कर्म समबुद्धीने करावे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आपण समुद्र स्नानाचं उदाहरण घेऊ. बघा, कल्पना करा की आपण तीर्थक्षेत्राला समुद्र स्नान करण्यासाठी गेलो. सर्व नद्या या समुद्रालाच जाऊन मिळतात, त्यामुळे समुद्रात कुठेही स्नान केलं तर सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं, अशी आपली धारणा आहे. समुद्रात स्नान करताना खूप खबरदारी घ्यावी लागते. ही काही सांगायची गोष्ट नाहीये, परंतु याची कल्पना करा, मग बघा कसं मजा येईल ती. लाटा येतात जातात, कोणती लाट किती उंचीची आहे याचं बारीक निरीक्षण आपण नकळत करतो. याप्रमाणे लाटेसमोर झुकायचं की लाटेला छातीवर घ्यायचं याचा क्षणोक्षणी विचार करून मगच आपण सुरक्षित समुद्र स्नान करू शकतो. नाहीतर खूप मोठी लाट आली आणि तिच्या छाती पुढे काढली तर रामकृष्ण हरी. अगदी तसेच तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जगावं लागते. कोणतेही काम केव्हा करू, किती करू, कसे करू हा विचार केला की जीवन सुखकर होते. अर्थात हा विचार किंवा नियोजन चांगले करण्याची वेळ म्हणजे आम्ही वारंवार सांगतो ती वेळ म्हणजे पहाटची वेळ, सूर्योदयापूर्वी 1.5 तास. ही शास्त्रसंमत वेळ आहे. याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्ताची देवता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता. अत्यंत अचूक निर्मिती भगवंतांकडून घडली. तिचा विचार त्यांनी ह्याच मुहूर्तावर केला होता. आपण सामान्य माणसं हो, तरीही भगवंत आपल्याकडून काही ना काहीतरी काम करून घेतोच आहे की नाही, ते आपल्यासाठी महत्वाचं असतं. म्हणून उदाहरणार्थ श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास. एकदा ही धारणा आपल्या अंतर्मनामध्ये निश्चित झाली की सगळं काही सोपं होतं. आणि आपल्या मनामध्ये कोणती धारणा ठेवायची नेहमी? नाहम कर्ता हरिही कर्ता, हरिही कर्ता केवलम. मी कुणीही नाही करणारा, भगवंतच करणारा आहे, हे कधीही विसरायचं नाही. आणि हे 3 वेळेस म्हणायचं असतं. आता 3 वेळेस का म्हणायचं, तर आपण मागे बघितलं होतं की प्रत्येक मंत्राच्या शेवटी ओम शांती 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 असा उल्लेख आहे. म्हणजे हे खरं 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 आहे. कारण आपण बघतो व्यवहारामध्ये खरं किती बोलतो, खोटं किती बोलतो, तो काही इथे जागा नाही ती बोलायची. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी निक्षून सांगतात की तू क्षत्रिय आहे, सध्या तुझे कर्तव्य युद्ध करणे हेच आहे. तसेच धर्मरक्षणासाठी युद्ध व्हावे अशी माझी इच्छा आहे. तू कोणतेही कार्य करताना हे परमात्म्याचे कार्य आहे, तोच माझ्याकडून करून घेतोय अशी दृढ भावना ठेव, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. त्यामुळे कोणत्याही भौतिक कार्यामुळे जे काही होईल त्यामध्ये तू अजिबात विचलित होऊ नये. याला समत्व भाव असे म्हणतात. जो व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणी कार्य करतो त्याला पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. आणि जो व्यक्ती इंद्रिय तृप्ती करता रजोगुणी कार्य करतो त्याला पापकर्माच्या बंधनामध्ये अडकावे लागते. थोडक्यात जो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याला अनुक्रमे पाप किंवा पुण्य लागते व त्या बंधनात तो पूर्णपणे अडकतो. जी व्यक्ती आपले सर्व कर्म परमात्म्याला संतोष व्हावा म्हणून कर्म करते ती कधीही पाप पुण्याच्या बंधनात राहत नाही किंवा कोणत्याही ऋणात सुद्धा राहत नाही. याचा स्पष्ट उल्लेख श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 11 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण आता वेळेच्या सोयीनुसार पुढच्या वेळेस बघूया. तो पुढचा श्लोक घ्यायचा आहे. तो असा की पुढील श्लोकामध्ये फळाची आशा न ठेवता कर्म कसे करावे हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. कर्म कर्म आणि कर्म
एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. पुन्हा एकदा. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. अर्जुना, आत्तापर्यंत सांख्ययोगातून म्हणजे विविध भाग करून पृथक्करण करून मी जी तुला माहिती सांगितली आहे, आता मी तुला निष्काम कर्म कसे करावे हे सविस्तर सांगतो. आता ते तू मन लावून ऐक. या विस्तृत आणि योग्य ज्ञानाच्या आधारेच कार्य केल्याने तू कर्मबंधनातून निश्चित मुक्त होऊ शकशील. आता गीतेचे शास्त्र इतकं अमोघ आणि अवर्णनीय आहे की त्याच्या एका शब्दाचे असंख्य गुह्यार्थ निघतात. उदाहरणासाठी आपण सांख्ययोग या शब्दाचे काही अर्थ बघणार आहोत. वैदिक शब्दकोशामध्ये एकूण एक गोष्टीचे विस्तृत वर्णन करणारी गोष्ट म्हणजे संख्या, नंबर, फिगर. तसेच जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीचे तत्वज्ञान म्हणजे पण सांख्य. योग म्हणजे परमात्म्याशी जोडणे. त्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इंद्रिय संयमन करणं. आणि देह म्हटला की इंद्रिय आले. इंद्रिय हे केवळ विषय उपभोगासाठी आहेत हे आपण कधीही विसरायचं नाही. त्यात मनाचा वाटा खूप मोठा. नंतर इंद्रिय मनाच्याच द्वारे सुख उपभोगतात किंवा विषयपूर्ती न झाली तर दुःख भोगतात. या सर्व इंद्रियांना जाणीवपूर्वक आपल्या मनाच्या नियंत्रणात ठेवणं याला इंद्रिय निग्रह असे म्हणतात. इंद्रिय निग्रह झाल्याशिवाय पूर्णपणे योग साध्य होत नाही. जसं घरातील कचरा स्वच्छ केल्याशिवाय घर पूर्णपणे शुद्ध होत नाही, तसंच आपल्या मनातले वाईट विचार टाकून दिल्याशिवाय चांगले विचार मनामध्ये येऊ शकत नाही, कारण मनामध्ये जागाच लिमिटेड आहे. त्यानंतर सावधान. आता या ठिकाणी अर्जुनाचे युद्ध न करणे केवळ इंद्रिय तृप्तीवर आणि इंद्रिय समाधानावरच अवलंबून होते. आपला क्षत्रिय धर्म विसरून केवळ मायेच्या पोटी ज्येष्ठांना मारावयाचे नाही, त्यामुळे आपण सुखी होऊ असे वाटणे म्हणजे मानसिक समाधान जे मिथ्या आहे, खोटं आहे. ज्येष्ठांना जिवंत पाहून सुखी होणे हे खरे सुख नव्हते. म्हणून भगवंत अर्जुनाला हे समजावून सांगत आहे की जन्मलेला हा मरण पावणारच आहे. मग आत्मा मात्र अमर आहे की नाही. मग सर्वात श्रेष्ठ तुझं कर्तव्य काय आहे, तुझा जर मनुष्य देह आलेला आहे तर. त्यामुळे तू युद्ध कर. त्यांचा मूळ उद्देश तेवढाच आहे. सावधान. आता मूळ पुरुष आणि प्रकृती. आता ब्रह्मांड कसं निर्माण झालं याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बघणार आहोत. आता आपण मूळ पुरुष आणि प्रकृती ब्रह्मांड निर्मितीची अत्यल्प माहिती आपण अभ्यासणार आहोत. वेदांतील वर्णनानुसार परमात्म्याने केवळ आपल्या दृष्टीने प्रकृतीत अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सगळं भगवंताच्या नजरेने झालेलं आहे, दृष्टीने झालेलं आहे. आता हे सर्व जीवात्मे निर्माण होतात आपल्या इंद्रियाच्या होताच आपल्या इंद्रियाच्या तृप्तीसाठी नेहमी कार्य करीत असतात. विशेषतः काही मासे हे अंडे न देता पिल्ल जर दिले तर ते लगेच पाण्यामध्ये पोहायला लागतात. त्याप्रमाणे भगवंतानी आपल्या नजरेतून प्रकृतीच्या मार्फत हे जे लाखो जीवात्मे प्रवेशित केलेले आहेत ते लगेच कार्य करायला सुरुवात करतात. स्वतःला मी केवळ भोगणारा असेच ते समजत असतात. खाणं, पिणं, झोपणं आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला फक्त उपभोग घेण्यासाठीच कर्म करत राहतात. बघा, आता प्रत्येकाने आपापला विचार करायचा आहे.
दैवाने सत्संग व सद्गुरूचा उपदेश सहवास लाभला तर मात्र परमात्म्याची त्याच्या स्वरूपाची जाणीव हळूहळू होते. ती ह्याच जन्मात पूर्णपणे होईल का नाही सांगता येणार नाही. आणि मग तो आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये भगवंताची कृपा व्हावी म्हणून कदाचित मोक्षासाठी भक्ती मार्गाची वाटचाल करतो. भगवद्गीतेच्या या अत्यंत महत्वाच्या अध्यायामध्ये शिष्यस्तेहम शाधिमात्वाम प्रपन्नम म्हणजे बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कर्म करावे हे आपणास स्पष्ट सांगत आहेत. कर्म तर करावेच लागते, पण त्यामागे हे अत्यंत महत्वाचं आहे बघा, त्यामागे बुद्धियोगाचा कसा चाणाक्षपणे उपयोग करावा याचं आपण एक सोपं व्यवहारातलं उदाहरण बघूया. उदाहरण असं आहे की कोणाच्या पोटावर चाकूने जखम करणे हा दखलपात्र गुन्हा आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पोटावर चाकूने जखम करणे हे झाले कर्म, पण बुद्धियोगाने विचार केल्यावर चाकूने जाणीवपूर्वक जखम डॉक्टरांनी केली तर हो, कारण पोटाची शस्त्रक्रिया करायची होती, ती केल्याने मनुष्य रोगमुक्त होतो ही जाणीव डॉक्टर व त्या व्यक्तीलाही होती, त्यामुळे तो काही गुन्हा ठरत नाही. उलट ती व्यक्ती डॉक्टरला पैसे देते त्याच्यासाठी, याचे उपकार मानते. या उलट एखाद्या चोराने व्यक्तीच्या पोटात चाकूने जखम केली, त्यामुळे तो अपराध होतो व त्या अपराधापोटी त्याला शिक्षा पण होते. म्हणजे कर्म एकच पण उद्देश वेगवेगळे, त्याचे परिणामही वेगळे वेगळे. अगदी याच प्रमाणे अर्जुनाचे युद्ध करणे हे डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेप्रमाणे होते. त्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा कर्तव्य करताना त्याच्या मागे बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा आहे. नाही तर मग काय माझं काम केलं मी वाटेवर ठेवलं असा एक प्रचलित आपली म्हण आहे, परंतु तसं नाही करायचं. प्रत्येक कर्म करताना चाणाक्षपणे मी हे कर्म का करतोय. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं ठरलं तर मुलाला आपण रागवतो. मुलाला रागवल्यावर तेवढा त्याचा राग, आपला राग शांत झाल्यानंतर थोड्या वेळाने त्याला सांगायचं की मी तुला का रागवले, तुला याच्यासाठी रागवले की याच्यामध्ये तुझं हित आहे, मी तुझी आई आहे, मी तुझे बाबा आहेत आणि तुझं कल्याण व्हावं, तुझं योगक्षेम व्हावं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी तुला रागवले. म्हणून भगवंत वारंवार अर्जुनाला धर्मरक्षणासाठी कौरवांसारखे अधर्माने वागणाऱ्यांचा नाश कर असे वारंवार सांगत आहेत. अर्थात युद्धात जय होईल की पराजय होईल हे मात्र अर्जुनाचे हाती नव्हते, ते सर्व भगवान परमात्म्याच्याच हातात होते हे मात्र निश्चित. याचाच अर्थ असा की आपण फक्त वारंवार हेच सांगायचंय की आपण फक्त कर्माचे धनी आहोत, कर्माचेच मालक आहोत, फलप्राप्ती आपल्या हातात नाही. खर तर पतिव्रता स्त्री आपल्या पतीची सर्वांगीण सेवा फक्त तो आनंदी समाधानी सुखी व्हावा म्हणून दिवस रात्र करत असते. त्याच्यासाठी ती तद्रूप असते आणि त्याचा परिणाम तो पतीही आपल्या पत्नीची दिवस रात्र काळजी करतो, रक्षण करतो आणि शेवटपर्यंत तिला साथ देतो. याला प्रेम म्हणा, भक्ती म्हणा की कर्तव्य म्हणा. अगदी त्याचप्रमाणे आपला कर्ता करविता एकमेव भगवान श्रीकृष्ण आहे अशी भावना आपल्या मनात दृढ करावी. भगवंताला आपली भावना निश्चित समजते आणि ज्या भावनेने, इंटेन्सिटी म्हणू आपण, ज्या भावनेने आपण भगवंताशी प्रेम करतो तेवढाच भावनेने तो आपल्यावर प्रेम करत असतो, हे कधीही विसरायचं नाही. आणि त्यामुळं भगवंताच्या विशेष कृपेने आपणास बुद्धियोगाची प्राप्ती होते. भगवद्गीतेमध्ये अलौकिक प्रेमभाव निर्माण करून जो जगतो त्याच भक्तांना मी भक्तिमय शुद्ध ज्ञान सहज देतो, त्यामुळे तो माझा भक्त मोक्ष पावतो. भक्ती ह्या विषयावर पुढे येणार आहे, तर त्यामध्ये
एवढं सगळं काही क्रियाकर्म काही करावे लागत नाही. अत्यंत एकाग्रतेने भगवंताची जर आपण आराधना केली तर भगवंत आपल्या मनातलं समजतो. थोडक्यात ज्ञानमय भक्ती ही मोक्ष मिळवण्याचा राजमार्ग आहे. ज्ञानमय कर्म हाही एक मार्ग आहे. ज्ञानमय भक्ती म्हणजे बुद्धियोग. पूर्ण आनंदाने भगवान श्रीकृष्ण भावनेनेच कर्म करणे, मग ते कर्म कितीही कठीण कष्टप्रद असो, केवळ भगवंताच्या समाधानासाठी संतुष्टीसाठी बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे काम करावे, त्यात नित्य रममाण व्हावे आणि भगवंताच्या कृपेने आपणाला दिव्य ज्ञानाची आपोआप प्राप्ती होते. त्यासाठी विशेष कष्ट सायास करावे लागत नाही. त्यासाठी व्यंकटेश स्तोत्रात म्हटलेलं आहे, आपण मागे बघितलं होतं, समर्थाचे घरचे श्वान त्यासी सर्व ही देती मान, तैसा तुझा हा मनबितो दीन, हा अपराध कवणाचा. म्हणून भगवंताच्या समर्पणासाठीचे कर्म, प्रापंचिक स्वार्थासाठीचे कर्म, इंद्रिय तृप्तीसाठीचे करायचे कर्म, यात फरक आहे. पुन्हा एकदा काय? भगवंताच्या समर्पणासाठी करायचे कर्म, प्रापंचिक स्वार्थासाठीचे करावयाचे कर्म आणि वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी करावयाचे कर्म, यात प्रचंड फरक आहे. कर्म एकच आहे. म्हणून सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताच्या साठी सर्व कर्म करणं, ते कर्म व ते कर्म त्याच्याच चरणी अर्पण करणं. आपण स्वतः फक्त भगवंताच्या अनुसंधानात राहणं. मी तुझा, संपला विषय. मी करणारा म्हटलं की आपला संपला विषय. त्यामुळे असं कधीच करायचं नाही. भगवंताशिवाय पर्याय नाही. सावधान. आता मनुष्याने कर्म करताना काय विचार करायचा? तर कर्म करताना पहिला विचार असा करायचा की मी सर्व कर्म भगवंतासाठीच करतो, भगवंताच्या इच्छेनेच करतो. त्यामुळे समानत्व, जय पराजय, सुख दुःख यांना आपण समान मानलं पाहिजे. आपण ते ड्रायव्हरचं उदाहरण बघितलं की सीटमध्ये, गाडीमध्ये 50 सीट असो नाहीतर 30 असो, काही त्याला फरक पडत नाही. तसं कर्म करत असताना आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. यथा तो कर्म जिज्ञासा, म्हणजे आता आपण कर्माबद्दलची माहिती व ज्ञान घेऊया असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. कर्मयोगामध्ये कर्माला कमी प्राधान्य आहे. त्या कर्मामागील विचाराला व बुद्धीला जास्त प्राधान्य आहे, महत्व आहे. त्यामुळे कर्म बंधनकारक नसून त्या कर्माच्या हेतूला महत्व आहे. हेतू बंधनाला कारणीभूत होतो. हे आपण पोट, चाकू, डॉक्टर, चोर यांच्या उदाहरणाने समजावून घेतलंच आहे. मोक्ष प्राप्तीचे आता 2 मार्ग आहेत बरं का. त्यात योग मार्ग आणि सांख्य मार्ग. एक अर्थ संन्यास, सांख्याचा एक अर्थ संन्यास सुद्धा आहे. यात कर्म केले की फळ मिळतेच, मग ते चांगले असो की वाईट असो. पण संन्यासात काय होतं? पूर्वीच्या काळी ती पद्धत होती. संन्यास म्हणजे कर्मच करायचं नाही, मग फळ नाही, त्याचे चांगले वाईट परिणामही नाही. म्हणजे अर्जुनाने सुद्धा असाच भ्रमाने विचार केला की युद्ध केलं नाही तर काहीच होणार नाही, पापही लागणार नाही आणि पुण्यही मिळणार नाही. म्हणजे नुसते जगणे झाले. बघा, बघत राहणं. या आपल्या मार्गातून या सर्वात चांगला मार्ग काढण्यासाठी भगवंत सांगत आहे की कर्म करून सुद्धा कर्मबंधनातून आपली सुटका होऊ शकते. याबाबत ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 231 मध्ये काय सांगितले ते आपण थोडक्यात बघणार आहोत. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. अर्थात ज्याला फळाच्या अपेक्षेच्या विरहित कर्मयोगातील बुद्धी साधली त्याला कर्मबंधनांचा लेप लागू शकत नाही. यात मी करतो
हा भाव व मला हेच मिळेल तेच मिळेल असा भाव न करता आपण कर्म करायचं आहे. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदं मम. यानंतर आपण प्रार्थना म्हणणार आहोत. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी.